श्रीराम जय राम जय जय राम। सत्संगतीत राहावे, नेहमी संतांची संगत धरावी। परमार्थाला संतांचे अधिष्ठान आवश्यक आहे। संत आपल्या जवळच असतात, त्यांना पाहायला कुठे जावे लागत नाही। चित्त शुद्ध नसेल तर संतांच्या जवळ जाऊन तरी काय उपयोग होणार। त्यांना आपण देहात पाहू नये। संत हे काही देहात नसतात, ते जे काही सांगतात त्या साधनात ते असतात। आपली विषय लालसा सोडल्याशिवाय त्यांची भेट होणे शक्य नाही। संतांकडे एखादा चोर गेला तर त्याला त्याची खरी भेट होईल का? तो ज्या हेतूने जातो त्या हेतूने त्याला फार तर तिथे चोरी करता येईल, परंतु संतापासून जे खरे मिळवायचे ते साधेल का? आपण जर चित्त शुद्ध करून गेलो तर आपल्याला त्यांची भेट होते, आणि भेट झाल्यावर जे त्रिभुवनातही मिळणार नाही ते देतात। एक जण एका संताकडे नेहमी दर्शनाला येत असे। तिथे इतर मंडळी पुष्कळ असत, पण तो कुणाशीही बोलत नसे। कुणी काही विचारले तर उत्तर देत नसे, सदा मुद्रा खिन्न असे। कुणालाही त्याच्याशी बोलावे असे वाटत नसे। असे काही दिवस गेले। पुढे एके दिवशी ते सद्गुरू म्हणाले, माझा तो वेडा कुठे आहे? तो आज का आला नाही? हे त्याने ऐकताच तो आनंदाने उड्या मारू लागला, आणि जो तिथून गेला तो पुन्हा आलाच नाही। तो कशाला येईल? गुरुने एकदा आपल्याला आपले म्हणावे हेच शिष्याला मिळवायचे असते। ते त्या गृहस्थाने ओळखले आणि म्हणून त्याचे काम झाले। गुरु तुम्हाला तुम्ही माझे झाला असे म्हणत असताना सुद्धा तुम्ही ते ओळखत नाही, कारण तुम्ही विषय बरोबर घेऊन आलेले असता आणि विषय प्राप्ती व्हावी असा हेतू मनात असतो। याउलट गुरु तुम्हाला निवृत्ती देतात। निवृत्ती दिल्यावर विषयाची प्राप्ती व्हावी ही आठवणच जाते। जसे तहान लागल्यावर पाणी हवेसे वाटते, पण तेच पाणी पोटभर प्यायल्यावर नकोसे वाटते, म्हणजे त्याची निवृत्ती होते। आपला यावर आज विश्वास बसायचा नाही, पण हा विश्वास बसायला भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे। नामाने ते कार्य होते, म्हणून नामस्मरण करीत जावे। नामाने काळजी वाटणे नाहीसे होते आणि मग तळमळही आपोआप जाते। मन आपल्याला विषयाचा आहेर करीत असताना आपण त्याला नामाचा आहेर करावा। आपण आपल्या अंतःकरणाला नामाची धग लावावी, त्याने अंतःकरण उकळेल की दोष वर येईल। ते काढून टाकले की अंतःकरण शुद्ध होईल। शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल। नामानेच अंतरंग शुद्ध बनते। नामानेच मन अंतरात प्रवेश करून स्थिर बनते। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी। संत सांगतील तेच करणे हीच खरी सेवा होय। श्रीराम जय राम जय जय राम। श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या हृदय आठवणी। आपले यश हे भगवंताच्या कृपेचे फळ समजावे। एक मोठे तुरुंगाधिकारी होते। आपल्या कर्तबगारीची मोठी बढाई ते लोकांसमोर मारीत। श्री महाराजांना एकदा ते भेटले। आपला व्यवसाय काय असे विचारता त्यांनी आपल्या अधिकाराचे मोठेपण व आपले कर्तृत्व सांगितले। श्री महाराज त्यांना म्हणाले, तुमचे तुरुंगामध्ये बरेच कैदी असतात। वेगवेगळे गुन्हे केल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या मुदतीच्या शिक्षा झालेल्या असतात। एका कैद्याने चोरी व घरफोडी केली होती, त्याबद्दल त्यास 3 वर्षे सक्त मजुरी झाली होती, पण शिक्षेच्या काळात त्याने आपले वर्तन चांगले ठेवले। सुटून आल्यावर तो लोकात बढाई मारू लागला की 3 वर्षांच्या तुरुंगातील काळात आपण कोणाकडून फट म्हणून घेतले नाही।
त्याने मारलेली अशी बढाई कितपत शोभून दिसेल, ती निश्चित हास्यास्पद ठरेल. हे जसे खरे तसे जन्मास येणे हा एक प्रकारचा कारागृहवासच आहे. त्यांच्यात मी असा मोठा व कर्तबगार आहे असे म्हणणे हे त्या कैद्याने बढाई मारल्यासारखेच नाही का होणार? आलेले सर्व वैभव रामाच्या कृपेने आलेले आहे अशी जाणीव ठेवून त्याबद्दल रामाचे उत्तरायी होण्यातच मनुष्य देहाचा खरा पुरुषार्थ आहे असे मला वाटते. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.